नमस्कार श्रोते हो. आज आपण पानगळ कथेचा चौथा भाग पाहणार आहोत. काळूबाबांना सारी हकीकत सांगताच मनसा सुन्न झाली. तिला आपल्या जीवनात व पिनाच्या जीवनात कमालीची साम्यता दिसली. ती भरल्या डोळ्यानं उठली. आजोबांना पाणी पाजत पांघरून व्यवस्थित करत झोपायला गेली. बँकेत मानसचं कर्ज प्रकरण पास होत नाही पाहताच तिनं मनाशी वेगळी योजना आखलीच होती. या कुटुंबानं एवढं सोचलं व त्यात भावाचा सातबारा कोरा करण्यासाठी शेत विकलं जाणं हे तिला बोचू लागलं. प्रभाकर गुरुजींनी निवृत्तीची रक्कम व पेन्शनही खात्यावर पडत बरीच रक्कम साचलेली होती. पण तिनं त्यास हात न लावता स्वतःच लोन उचललं. हवेलीच्या मागच्या बाजूस बरीच बक्कळ जागा पडलेली होती. मनसानं या 3 महिन्यात तिथं काही बटाट्याचे काप तर काही सडके कांदे, टमाटे, मिरची, धने असे काही बाही टोचलं. कोथिंबीर, मेथी, कांदे, मिरची, टमाट्याचं रोप वाढलेलं व काही बहर धरत होते. रविवार असल्यानं मनसा तिथंच बोट घालत रोपं व्यवस्थित करत होती. काळूबाबाही तिला मदत करत होते. बाबा, एक विचारू का? काय झालं पोरी? बापूच्या शेतावरील कर्ज फेडण्यासाठी मानस शेत विकतोय. पोरी, ज्याच्यासाठी कर्ज काढलं तेच कर्ज तोच फेडून मागतोय म्हटल्यावर तुमची बँक पुन्हा कर्ज देणार नाही म्हटल्यावर दुसरा इलाज दिसत नाही. पण तरी सहसा मी शेत विकू देणार नाही. तेच म्हणते मी, विकण्यापेक्षा हवं तर गहाण ठेवा. पोरी, शेत गहाण ठेवूनही एवढी रक्कम कोणी देणार नाही. मी सारं शेत गहाण ठेवलं तर बाकी कर्ज फेडायचं कसं? मी तेवढ्याच शेतावर लागणारी रक्कम देते. फक्त तुम्ही मानसला समजवा. बाबा तिच्याकडं अविश्वासानं पाहू लागले. पण पोरी, तू एवढे पैसे नि का? शेत गहाण ठेवून तू काय करशील? बाबा, आजोबांची बरीच रक्कम पडून आहे नि आता माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. पण पोरी, आमच्याशी काही नातं संबंध नसताना बाबा, आजोबाच्या केवळ एका चिठ्ठीवर आपण मला सहारा दिला तेव्हा कोणत्या नात्यानं दिला मग? पोरी, माणुसकीच्या नात्यानं मदत करणं वेगळं नि व्यवहार वेगळा असतो. याला मीच काय, पण माणसही तयार होणार नाही. बाबा, तेच तर, तुम्ही समजवा. 1.5 एकर शेतात जे उत्पन्न येईल ते माझं. त्या बदल्यात मानसनं दर महिन्यास हप्ते फेडायचे, पण त्याला व्याज नाही. मानस दुपारचं जेवण आटपून मोटारीचं काम करत होता. ते आटोपून तो मागे आला. तोच मनसानं विषय पालटला. बाबा, इथं लावलेल्या साऱ्या रोपात मिरची व कांद्याचं रोप पहा, किती निरोगी व जोमदार आहे. या वर्षी जो शेतकरी मिरची व कांदा लावेल त्यास चांगलं उत्पन्न येईल. मनसा बाबांना सांगू लागले. मनसा, कशावरून सांगतेस तू हे? बाबा, आजोबा निवृत्त झाल्यावर घरामागं असाच भाजीपाला लावत. उन्हाळ्यात जे पीक चांगलं त्या पिकाचा मुरगानंतरही चांगलाच हंगाम, असं त्यांचं गणित कायम ठरलेलं. या वेळेस शेतात मिरची व कांदेच लावा तुम्ही पण. मानस हसू लागला. मॅडम, उन्हाळ्यातलं हवामान वेगळं, पावसाळ्यातलं वेगळं, शिवाय हंगाम चांगला येऊनही बाजारपेठेचं गणित वेगळंच असेलही. पण पण लावून तर पहा बरं. लावायला काही नाही हो, पण मिरचीसाठी ठिबक करण्यापासून सुरुवात. शेतकऱ्याचे घरात बसून केलेले अंदाज बांधावर सपशेल फेल ठरतात. मानस पिनाच बाबाकडे देत निघाला. रात्री आजोबास जेवण भरवताना उजव्या हाताचीही हालचाल मंदावत चालली हे मनसाच्या लक्षात आलं. जळगावच्या डॉक्टरांचे शब्द तिला आठवले. आतापर्यंत आजोबांची एक बाजू काम करत असल्यानं आंघोळ करणं, खाऊ घालणं व इतर विधी मनसास कोणाची मदत न घेता करता येत होत्या. पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ही बाजूही निकामी झाली तर एकटीनं आजोबास उचलणं, आंघोळ घालणं कसं शक्य? आपणास आपलं कोण? ती धास्तावली. गावावर नेलं तर आपण इथं, मग आजोबांचं कोण करेल? तिला भीती वाटू लागली. रात्री मनसानं सांगितलेलं बाबानं मानसला सांगितलं. त्याला ते पटेना, पण त्यानं सारे प्रयत्न करूनही तजवीज होत नव्हती. जिरी अजूनही एका शब्दानं मदत करेल, पण माधवदादाच्या आजारपणाच्या वेळेस तिचे सारे पैसे अजूनही परत केले नाहीत. मग पुन्हा मागणं त्याला पटेना. पण तरी मनसाचा सल्ला त्याने फेटाळला. सकाळी उठताच मनसाची शंका खरी ठरली. आजोबांची हालचाल मंदावली. तिला रडू आलं. पण बाबानं धीर देत तिला शांत केलं व मानस सोबत दवाखान्यात न्यायला लावलं. मानसनं गावातली गाडी आणली. गुरुजी स्वतः धरत उचललं. मनसा व मानस दवाखान्यात गेलं. पण डॉक्टरांनी वय पाहून किरकोळ इंजेक्शन देत परत पाठवलं. 4 दिवसातच मानस आईप्रमाणे गुरुजींना उचलत आंघोळ घालून देऊ लागला व कपडेही घालू लागला. बापू आला त्याआधीच
मनसानं रक्कम काढून बाबाकडे दिली. नकार देणाऱ्या बाबा व मानसचं तिनं ऐकलं नाही. दर महिन्याला हप्ता मानसनं जमा करावा. रकमेच्या व्याजापोटी 1.5 एकरचं उत्पन्न मनसाच द्यावं असं ठरलं. मनसानं शेतगहाणाचं नाटक मानस पैसे घेणार नाही म्हणून आखलं होतं. बापूच्या हातात 3 एकराचा विना ओझ्याचा उतारा पडताच त्यानं 6 येली हवेलीतून आरपार 2 येली हवेलीचा हिस्साही घेतला. काळूबाबा कळवळला, तडतडला. पण मानसला कधी ना कधी हे घडणार याची जाणीव असल्यानं हवेलीच्या पेपरवर्कवरही सह्या देत 2 येली दिल्या. बापू व जागृती 3-4 दिवस मोरणीत थांबले. पण बाबू राघो मामाकडे थांबलाय म्हटल्यावर बाबा व मानस चक्रावले. पण त्यांचाही लागोलाग उलगडा झाला. मालती, गण्या व राघो मामांना घेत बापू जागृती आली व हवेली दाखवू लागले. माधव वारला तरी राघो आला नाही नि आता हवेलीवर आला हे पाहताच काळूबाबा संतापला. मानसनं बाबाच घरात घेतलं. बापूनं राघो मामास हवेली विकली व शेतही करायला दिल्याचं कळलं. पण मानसला राघो मामा व बापू दिलजमाई झाली कशी हे कळेना. मानस व माधवला अटक झाली त्याआधी राघोनं बापूस फोन करत सांगितलं, बाप्या नोकरी व जीव वाचवायचा असेल तर या दोघांना जामीन देऊ नकोस, अन्यथा माझ्या मुग्धात जाण्यास कारणीभूत मध्ये तुझंही नाव खसडेल. ज्या बापूला वाचवण्यासाठी माधवदादानं त्यावेळेस जीवाचं रान केलं, कर्ज उचलदडप केली, तोच बापू मग शांत झाला व भेटावयास आला. पण जामीन दिलीच नाही. माधवदादाच्या आजारपणातही मदत केली नाही. मालती व राघो मामाच्या अंगीत राहिला नि आता त्यांनाच हवेली विकली. राघो मामा आपल्या मुलीचा बदला शांतपणे घेत होता. मालतीनं मनाला 6-7 महिने सुधरू दिलं नाही. तो तर तेव्हा व्यसनात गुरफटलाच होता. पण माधवदादाच्या आजारपणानं तो शुद्धीत आला. बाप्या, या केसरला मी विचारतोय रे, पण ती काहीच सांगत नाही. तूच सांग, माझीच औलाद ना तू? काळूबाबानं लालेलाल होत तडफडत विचारलं. राघो शिंदे गपगुमानं पाहिलेली हवेली मुद्दाम पुन्हा पुन्हा निरखत पाहत होता. अरे लाज कशी नाही? बाप हयात असताना हवेली विकताना, आणि तीही कुणाला? बाबा, त्यात काय लाज काढताय? माझा नाशिकला टोलेजंग बंगला झाल्यावर या मोडक्या हवेलीला ठेवून काय करू? नि सख्या मामालाच विकतोय ना, दुसऱ्या कुणाला तर नाही विकत ना. बाप्याचे शब्द बाबाच घायाळ करू लागले. दुश्मना, विकण्याआधी हा तरी विचार करायला हवा होता की गावात आल्यावर कुठं उभा राहशील, पाय ठेवायला जागा तरी राहील का? बाबा, माझी ती चिंता तुम्हास नको. मी तुम्हाला त्रास नाही देणार. आलो तरी मामा भक्कम आहे. पण मला तुमची चिंता आहे की तुमच्या डोक्यावरचं छत कर्जानं उडालं तर ह्या वयात कुठे जाणार? मानस घरातून उठला. बाबावर संतापत, बाबा घरात चला. नि एक लक्षात ठेवा, जर छत उडालंच तर सरळ तापीत उडी घ्यायची, पण नालायक लोकांच्या बायदेवर सावलीही पडू द्यायची नाही. बापू हवेली विकून गेला. मालती व गणानं किरकोळ डागडुजी सुरू केली. ओसरीवर भिंत घातली, वरच्या मजल्यावरही सरळ भिंत घातली. आपली राहती हवेली पडझड झाल्यानं तो सर्वांसह इथेच राहायला आला. सायंकाळी राघो मामा आले. मालती गण्यानं अंगणात खुर्च्या टाकल्या व गप्पा मारू लागले. मनसा ऑफिसमधून आल्यावर फ्रेश झाली. तेवढ्यात मानसही ट्रॅक्टर घेऊन आला व अंगणात उभं केलं. पिना घरातूनच धावत आला. मानसनं बिलगलेल्या पिनाचे पापे घेतले. मनसा वृंदावनाजवळ तुळशीला दिवा लावू लागली. वृंदावन नेमकं विकलेल्या हिश्श्यात होतं. मानस अंगणात असल्यानं पाहताच मालतीनं मनसाकडं हसताच बाण सोडला. गाजरे मॅडम, काय दिवाबत्ती करताय का? होय मालतीबाई, मनसा सरळपणे उत्तरली. काजरे मॅडम, वृंदावन दुसऱ्याचं, घर तिसऱ्याचं, नि तुम्ही का म्हणून एवढा आटापिटा करताय? अशानं तुळशी खुश होईल, पण तो दिवा सुना जळत विझेलच ना. मनसा चमकली. तिच्या हातातला दिवा थरथरू लागला. अंगात कापरं भरलं. ताई, घर कुणाचं, वृंदावन कुणाचं, दिवा कोण लावतंय याचं तुळशीला काही घेणं देणं नसतं. तुळशीला फक्त आपल्या मंजिरीनं सुवासावं व शुद्ध हवा देत वातावरण प्रसन्न करावं एवढंच माहीत. मनसा मानसकडं पाहत बोलली नि दिवा लावत घरात घुसली. पिना पिल्लू, त्या कुत्रीला हाकल रे. पुढच्या दारानं बोलवलं तर आली नाही, नि आता मागच्या दारानं गोंडा घोळत घुसते बघ. काठी घे नि कमरेत घाल, आपोआप भुंकणं बंद होईल. मानस बोलला नि राघो मामा, गणा, मालती खालमानेनं खुर्च्या उचलत ओसरीकडे निघाले. पिना पळ, बघ जाते ती, पण अशीच सोडू नकोस, पाठीत घाल काठी.
मालतीला वाटलं आपलाच कोणीतरी पाठलाग करतंय. ती जोरात पायऱ्या चढू लागली. पण दिवस भरू लागल्यानं तिला धाप लागली. मानसनं रात्री जेवण आटोपताच झिरीला फोन केला. झिरीनं माणसांना सिमेंट विटा घेऊन पाठवलं. रात्रीत नवं वृंदावन उभं राहिलं. सकाळी मनसानं मागच्या जागेतून रोप आणलं व वृंदावनात लावलं. मृग नक्षत्राचा तो पहिलाच दिवस होता. संध्याकाळी नवीन रोपास मानसनं दिवा लावला आणि पावसाला सुरुवात झाली. मृग मोरणीस रात्रभर झोडपत होता. पण मनसानं लावलेला दिवा आडोशाला रात्रभर तेवत राहिला. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मानसनं पेरणी केलीच नाही. त्यानं मिरचीसाठी व कांद्यासाठी शेत तयार केलं. शेतकऱ्याकडून कांद्याची रोपं आणली व नर्सरीतून मिरचीची रोपं आणले व यथावकाश लावणी केली. काळूबाबास आपल्या काळ्या मातीत कांदा मातेल ही भीती वाटू लागली. पण मनसा रानात मयुरीनं मोहरावं तशीच मोहरत आनंदली. कांदा व मिरची लावली तर प्रभाकर गुरुजीनं जगाचा निरोप घेतला. प्रभाकर गुरुजी भरपूर जगले, पण तरी जगातला आपला एकुलता एक आधार जाताच मनसा आक्रोश करू लागली. तिचे बँकेतले सहकारी व गल्लीत नव्या झालेल्या ओळखीचे लोक आले. गुरुजींना गावी न्यायचं ठरलं. प्रभाकर गुरुजींना सुधाकर म्हणून एक भाऊ होता. तेही वारले होते, पण त्यांचे गजा व वामन नावाची 2 मुलं. मनसाचे चुलत काका. प्रभाकर गुरुजींची 4 एकर शेती. तेच कसत होते, पण गुरुजींना 7-8 वर्षापासून एक छमदा देखील देत नव्हते. मनसाकडून नंबर घेत त्यांना कळवलं. त्यांनी नाटकी आकांत मांडत आम्ही लगेच येतो व काकांना घरी आणतो. काकांचा विधी आम्ही आमच्या पंढरीतच करणार सांगितलं. पण त्यांना तेथेच थांबवत प्रेत आणत असल्याचं कळवलं. मानसनं आईसाठी झिरीला घरी थांबवलं. त्यानं गाडी केली. गाडीत मनसाचा बँकेचा एक सहकारी, मानस, मानसचा मित्र, काळूबाबा, पिना व मनसा निघाले. शिरपूर, चोपडा, यावल करत गाडी सकाळी 10च्या सुमारास गावात पोहोचली. पण गावात वेगळंच प्रकरण उद्भवलं. गजा व वामन आम्ही काकांना पाणी देणार, पण आमच्या नावावर मनसानं 2 एकर शेती करायचं स्टॅम्पवर आधी लिहून देण्याची मागणी नाही पण धमकीच दिली. एव्हाना गुरुजींचं कलेवर ताट व्हायला लागलं होतं. काळूबाबा परक्या ठिकाणी काय बोलणार? त्यांनी तेथे जमलेल्या 10-15 लोकांकडे आशेनं पाहिलं, पण गजा व वामनच्या दहशतीनं कोणीच काहीच बोलेना. मनसाला काकांनी आजोबास दिलेला त्रास माहीत असल्यानं व मरणाआधी कित्येकदा गुरुजी नातीस कुणालाच काही द्यायचं नाही रे, हे सारं तुझ्या हक्काचं आहे, हे कित्येकदा सांगत ते आठवलं. काळूबाबानं व 4-2 माणसांनी मनसाला विचारण्याचं ठरवलं. बाबांनी भले घर द्यायचं पण शेती नाही अशी इच्छा असल्याचं कळवलं. हे ऐकताच गजा व वामन दंड ठोकत, आम्ही शेत घेतल्याशिवाय पाणी देणार नाही, भले काकांचं प्रेत कितीही दिवस पडो. साऱ्यांचा इलाज कुठला? काळूबाबा समजावू लागले. दादांनो, पोर आजोबांच्या इच्छेनुसार घर देते ते घ्या आणि पाणी द्या, कुडीची दैना का करता? अय बाबा, मध्ये बोलणारा तू कोण? तुला काय करायचंय? दादा, मी कोण पेक्षा मनसाची इच्छा तशी आहे. मग गावातले लोकही ताटकळल्याने कंटाळले व त्यांना दबकत विरोध करू लागले. मनसाही संतापली. काका, घर घ्या आणि आजोबांना जाऊ द्या. मुळीच नाही, शेत घेतल्याशिवाय आम्ही उचलूच देणार नाही. मनसा रडू लागली. मानस उठला. मॅडम, तुमची इच्छा असेल तर आम्हीच पाणी देत गुरुजींचे विधी करतो. मनसानं होकार दिला. मानसनं मित्र, बँकेतचा सोबती आणलेला माणूस व बाबास खूण केली. साऱ्यानं गुरुजीस आंघोळ घातली. आरती झाली. मनसाकडं मडकं दिलं व मानसनं तिरडीला हात घातला. तोच ते धावून आले व मानसला जोरात धक्का दिला. आमच्या काकाच्या तिरडीला हात लावणारा तू कोण? मानस भणकला. जवळचे गोवरीचे लाकूड जळतच होते. त्यानं संतापात उचललं आणि गजावर टाकणार तोच मागं सरकला व घाबरत, चला उचला रे. घर तर घर, पण आधी काकांना उचला. लोकांना त्याही स्थितीत गजा व वामनच्या हावरटपणाची कीव आली व हसूही. मानसनं काळूबाबास मनसाजवळ ठेवलं व तो परतला. मनसाला मानसनं थांबवावं असंच वाटत होतं, कारण काकांची तिला भीती वाटत होती. दसव्याला मानस पुन्हा आला, पण येताना 5-6 मित्रांना मुद्दाम घेऊन आला. ज्या मित्राशी 1.5 वर्ष त्यानं संपर्क तोडला होता त्यांना तो घेऊन आला होता. 10वं शांततेत पार पडलं. मनसानं 10 दिवसात काळूबाबास सारं समजवलं. बाबानं मानसला सांगितलं. सारं आटोपल्यावर मनसानं घराचा हक्क सोडला, पण काकांनी शेती देऊ नकोस पण आम्ही खेळतो हा डाव टाकला. काका, आजोबांनंतर मला तुम्हीच आहात, शेत तुम्हीच करा.
पण फुल ना फुलाची पाकळी मला द्या. तुम्ही 7-8 वर्षापासून काहीच दिलं नाही. मनसे शहाणी नको होऊ. आमच्या काकांनी कधी मागितलं नाही आणि तू? काका, आजोबांनी मागितलं नाही की तुम्हीच दिलं नाही? आजोबांना दिलं नाही तर मला कुठून देणार म्हणा. त्यापेक्षा व्यवहारापेक्षा निम्मे द्या, पण रोखीनं द्या. मनसानं आक्रमक पवित्रा घेतला. आणि नाहीच दिले तर? वामन डोळ्याची खडी ताणत लाली ओकू लागला. मग मी शेत दुसऱ्याला कसायला देईल? वामन जागेवर उठला. तोच मानस समोरून खाकरत उठला. दादा, समोपचारानं मिटत असेल तर मिटवा ना. बाम लावून वेदना कमी होत असताना थेट शस्त्रक्रिया का करतात? मानस वामनच्या नजरेत नजर देत म्हणाला. वामन काय ते समजला. त्यानं गजाला खून करत बोलवलं व घरात जात रक्कम आणून दिली. काका, दरवर्षी अक्षय तृतीयेला माझ्या अकाउंटवर रक्कम पडली तर मी तुमची बांधील, अन्यथा कुणालाही देईल किंवा थेट विक्रीलाही काढेल. विकताना मात्र आधी तुम्हालाच देईल. तुमची इच्छा नसेल तरच दुसऱ्याला देईल. मनसाची भूमिका मानसला थोडी खटकलीच, पण गाववाल्यांना गजा व वामनने प्रभाकर गुरुजींचा केलेला छळ व लुबाडणूक माहीत असल्याने मनसानं जे केलं ते योग्यच याचं समाधान वाटलं. सोबतीनं आलेल्या माणसामुळं मनसानं ताटकर भूमिका घेतली नसती तर गजा व वामननं घर व शेती घशात घालत मनसास वाऱ्यावर सोडलं असतं. मानसला माणसाच्या स्वभावाचं विकृत दर्शन घडत होतं. प्रदेश बदलला तशी भाषा बदलते, हवामान बदलतं, पण माणसाचा स्वार्थ, लोभ, हाव का बदलत नसावी? हवामानानुसार माणसाचा वर्ण बदलतो, मग आतला स्वार्थ, हाव का बदलत नाही? माणसानं आपला हक्क सोडला नाही हे योग्यच, पण तितकं कठोर नको व्हायला होतं. पण त्यानं मनसाची बाजू घेतली. त्याला कारण गजा व वामनच्या स्वार्थात त्याला बापूच दिसत होता म्हणून, की मनसानं दादाच्या डेऱ्यात सारं केलं म्हणून, की आपणास मदत केली म्हणून, की तुळस बहारावी दिवा तेवतर हवा म्हणून पाणी घालणाऱ्या मनसासाठी. हल्ली बऱ्याचदा रात्री छातीवर बिलगून आडवा तिडवा झोपणारा पिना झोपेत कधी कधी उठत मनसाकडं जातो व तीही त्याला आईच्या मायेनं कुशीत घेते. कित्येक वेळा बाबांना सांगून आपण पिनास आणावयास सांगतो, पण पिना तरी येत नाही वा मनसाही येऊ देत नाही. त्यामुळं तर नसावं. आजोबांची इच्छा माझ्या अस्थी गंगेत विसर्जित व्हाव्यात अशी असल्याने मनसानं सारीतल्या अस्थित कलशात घेतल्या व ती साऱ्यासोबत परतू लागली. पण परतताना तिला आतून गलबलून आलं. कालवा कालव झाली. ज्या गावात, ज्या घरात आपल्या आजोबांची आजीची हयात गेली ते आनंदात विलीन झाले. नि तिथेच घुटमळत नसतील कशावरून? नाहीतर मोरणीत देह ठेवूनही त्यांची कुडी इथं का आणावी? खरं पाहता काकांच्या दहशतीनं एक वेळ आपणास वाटलंही होतं की काळूबाबा सांगत आजोबांना तापी घाटावर मोरणीतच अंतिम संस्कार द्यावा. निदान दररोज घाटावर नजरेत तरी दिसतील. पण त्यावेळी बाबांनी विचारताच नकळत आपण इथलं नाव सांगितलं. माणूस जिथं जन्मतो तिथंच देह ठेवावा व माती व्हावी ही रक्तात सुप्तलिप्सा असावीच. गाव सुटतंय. आजोबा, आजी नि वडील पुसत मनात आखलेली रेखाटलेली आकृती नजरेस तरारतच ती थांबली. मागं वळून पाहू लागली. काळूबाबा जवळच. त्यांनी ओळखलं. ते तिचा हात धरत तिला उठवणार तोच ती गळ्यात पडली व हंबरडा फोडला. बाबा, पोरी जाणारे एकदाचे गेले की परतत नाही. बाबा परतत नसले तरी थांबत घुटमळत असतील तर? आजोबा, मी दिसणार नाही मग? हे गाव, हे घर, ही माणसं, सारं तुटतंय. पण कुणासाठी मी त्यांना सोडून चालली व कुठे? ती आक्रोश करू लागली. बाबा उठले व पिनाच घेत मनसाकडे पाठवलं. मानस घरात जात खाली बसत मांडीत तोंड खुपसत रडणाऱ्या मनसाच्या खांद्यावर हात ठेवू लागला. पण तितक्यात तोच चपापला व हात मागे घेत, मॅडम, आजोबा कदाचित मोरणीत तुमची वाट पाहत असतील. उठा. तिनं वर पाहिलं. मानसला खोल डोळ्यात अनेक प्रश्न दिसले. मानस, खरंच? पण तिथं आजोबा नसतीलच. ते आजीसाठी, मुलासाठी इथंच घुटमळतील. मग मी कुणासाठी यावं? आमच्यासाठी. मानस आपला एकेरी उल्लेख ऐकून नकळत बोलून गेला. मनसा आज नव्या अर्थानं संदर्भानं मोरणीच्या गाव दरवाजातून आत आली. क्रमशः. तर श्रोते हो, पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.